नमस्ते। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्क्युलर मोशन्स मध्ये इन्क्लुडिंग असणाऱ्या फिजिकल क्वांटिटीचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटीज आपण पाहिलेली आहे। अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे, तिची डायरेक्शन कशी असणार आहे हा सुद्धा पार्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला होता। तर आता पुढील या व्हिडिओमध्ये आपण अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन या दोन फिजिकल क्वांटिटीच्या डेफिनेशन्स, त्यांचे युनिट, डायमेन्शन आणि डायरेक्शन एकत्रित आपण पाहणार आहोत। डायरेक्शन कसे चेंज होतात हे आपण पाहणार आहोत। तर मागील व्हिडिओमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो पार्ट पाहिला होता त्याची डेफिनेशन्स आपण सहज दाखवली होती। तर पुन्हा एकदा समजा डेफिनेशन्स, द रेडियस वेक्टर ट्रेस by an angle in given time is called as angular displacement. Angular displacement theta ने दाखवतोय आपण आणि तो मेजर करतो रेडियन, म्हणजे त्याचे युनिट रेडियन असणार आहे। आणि डायमेन्शन्स, नो डायमेन्शन म्हणजेच डायमेन्शन आपण असं लिहू शकतो m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁴ या पद्धतीने आपण लिहू शकतो। आता पुढील वेलोसिटी जी आहे, अँग्युलर वेलोसिटीची डेफिनेशन्स सहज जशी लिनियर वेलोसिटी डेफिनेशन आहे त्याच पद्धतीने आपण अँग्युलर वेलोसिटी डेफिनेशन्स तयार करायचे आहे। रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर वेलोसिटी। त्यामध्ये त्याचे युनिट रेडियन पर सेकंड म्हणजेच रॅड पर सेकंड आपण असं लिहू शकतो। डायमेन्शन्स आहे m⁻⁴, मास ॲब्सेंट आहे, लेंथ ॲब्सेंट आहे म्हणून m⁻⁴, l⁻⁴, पण पर सेकंड प्रेझेंट आहे म्हणून t⁻⁻⁴ आपण असं हे डायमेन्शन्स देणार आहोत। सिमिलरली नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन। आता अँग्युलर ॲक्सिलरेशन सेम लिनियर ॲक्सिलरेशनच्याच पद्धतीने आपल्याला डेफिनेशन्स करायचे आहे। रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ॲक्सिलरेशन। युनिट रेडियन पर सेकंड स्क्वेअर असणार आहे। डायमेन्शन m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻⁴ हे त्याचं डायमेन्शन आहे। या फिजिकल क्वांटिटी मध्ये महत्त्वाचा पार्ट असा असणार आहे, त्या मोशन्स मध्ये या तिन्ही फिजिकल क्वांटिटीज ऍक्टिव्ह कशा होतात हे आपल्याला विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे। रिलेशन कसा असणार आहे हे महत्त्वाचं आहे। तर ऍक्टिव्ह कशा होतात हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय आणि त्यानुसार तो पार्ट आपण पाहूया। तर मागील व्हिडिओमध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जी आहे ती आपण दाखवली होती की ज्या प्लेन मध्ये पार्टिकल बॉडी मूव्ह होईल, ज्या प्लेन मध्ये असणार आहे आणि ज्या ऍक्सिस ऑफ रोटेशन्स मध्ये तो रोटेट होत असणार आहे त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असणार आहे। फॉर एक्झाम्पल आपण दाखवलं होतं, हा एक स्पेरोमीटर आहे। स्पेरोमीटरचा मधला जो ऍक्सिस ऑफ रोटेशन दाखवलेला आहे तो हा असा ऍक्सिस ऑफ रोटेशन जातोय, म्हणजे त्याला राईट हँड स्क्रू रूल असं म्हणतोय आपण। ज्यावेळी त्या पार्टिकलला आपण अँटी क्लॉकवाइज रोटेशन देतोय, क्लॉकवाइज रोटेशन देतो, त्यावेळी त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते स्क्रूचं एकतर अपवर्ड होईल आणि एकतर डाऊनवर्ड होईल। अशा पद्धतीने हे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होतं। म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे, जर आपण क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये मूव्ह केलं तर त्या स्क्रूचं डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड असेल आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन असणार। जर त्या पार्टिकलला आपण अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मूव्ह केलं तर स्क्रूचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते अपवर्ड असणार आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन। अशा पद्धतीने आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटची मागील व्हिडिओमध्ये आपण डायरेक्शन्स फाइंड आउट केले। याच पद्धतीने अँग्युलर वेलोसिटी सुद्धा, कारण डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये अँग्युलर वेलोसिटी होते, म्हणून अँग्युलर वेलोसिटी ॲज अ सेम इन द डायरेक्शन्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट। आणि त्याचबरोबर अँग्युलर ॲक्सिलरेशन ची डायरेक्शन थोडीशी वेगळी आहे, ती थोडक्यात आपण पाहणार आहोत। बघूया, मी थोडासा व्हिडिओ दाखवतो। या डायरेक्शन्स कशावर डिपेंड असणार आहेत तर मी इथे लिहितो रिलेशन डायरेक्शन्स ऑफ, थोडंसं मोठं, डायरेक्शन्स ऑफ थीटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी अँड अल्फा इज अँग्युलर ॲक्सिलरेशन्स। आता या दोन्हीच्या डायरेक्शन, तिन्हीच्या डायरेक्शन्स कशावर डिपेंड असणार आहेत तर महत्त्वाचा पार्ट असणार आहे, मी इथे दोन भाग करतोय। सेन्स ऑफ रोटेशन, सेन्स ऑफ रोटेशन
म्हणजेच त्या बॉडीला कोणती रोटेशन दिलेली आहे, सेन्स ऑफ रोटेशन कोणती असणार त्याच्यावरती डिपेंड असणार. त्यासाठी मी दोन्ही सेन्स दाखवतो इथं. समजा हा प्लेन आहे, होरिझॉन्टल प्लेन दाखवतोय. इथं या होरिझॉन्टल प्लेन आहे, त्या प्लेनला एक परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ रोटेशन दाखवूया इथं. इथेही मी दाखवतो ऍक्सिस ऑफ रोटेशन. पहा पहिल्या सुरुवातीला फर्स्ट मध्ये मी घेतोय सेन्स ऑफ रोटेशन जी आहे ती क्लॉकवाईज दाखवतो मी इथं, क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजेच काय असणार आहे, तो पार्टिकल घड्याळाच्या दिशेमध्ये तो सर्क्युलर मोशन्स मध्ये घेत असणार आहे, घड्याळाच्या काट्याप्रमाणे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये. त्यावेळी ऍक्सिस ऑफ रोटेशन कसं असणार आहे. दुसरी सेन्स ऑफ रोटेशन देतो मी अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन्स मी देतो इथं. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये मी दाखवतो इथं या पद्धतीनं घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये काय असणार आहे, तो पार्टिकल मूव्ह होत असणार. त्यावेळी ऍक्सिस ऑफ रोटेशन्स मध्ये जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी जी आहे आणि अल्फा जो आहे तो कोणत्या डायरेक्शन्स मध्ये आहे. ज्यावेळी पार्टिकल हा क्लॉकवाईज डायरेक्शन्स मध्ये मूव्ह होत असणार आहे त्यावेळी थीटा, ओमेगा म्हणजेच वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी आणि अल्फा हे दोन तिन्ही एकाच डायरेक्शन मध्ये असून ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतात. आणि जर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन्स मध्ये मूव्ह केलं तर त्या तिन्ही अँग्युलर फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू जी आहे, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट and angular accelerations are in the same directions but upward direction. All these three physical quantities, angular displacement, velocity and accelerations, angular displacement, velocity and accelerations, these are downward and upward but perpendicular to the plane of rotations, perpendicular to the plane of rotations. It is also perpendicular to the position vector. म्हणजे ह्या तिन्ही फिजिकल क्वांटिटीज कशा असणार आहेत, त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्याचबरोबर जो रेडियस वेक्टर आपण घेतो त्याला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. पार्टिकल ज्यावेळी सर्क्युलर मोशन्स मध्ये असणार आहे त्यावेळी त्या सर्क्युलर मध्ये कोणत्याही पॉइंट मध्ये आपण जो लिनियर वेलॉसिटी ऍक्ट होते ती टँजन्शियली असणार आहे, टँजन्शियली असणार आहे. म्हणजे याचा अर्थ या लिनियर वेलॉसिटीला सुद्धा अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ऍक्सेलरेशन हे परपेंडिक्युलर असतात. इथेही सुद्धा थीटा, ओमेगा, अल्फा हे या लिनियर वेलॉसिटीला परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच थीटा, ओमेगा, अल्फा and position vector and linear velocity, these three physical quantities are mutually perpendicular to each other. यानंतर पुढे आपल्याला थोडंसं विचार करायचा आहे. तर angular accelerations is the change of directions is depending on the angular velocities, depending on the angular velocities. त्यासाठी एक एक्झाम्पल सांगतोय मी, त्या एक्झाम्पल कडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. कोणतं एक्झाम्पल आहे पहा. तर आपल्याला फक्त पाहिजे ऑब्झर्वेशन करायचं आहे अँग्युलर ऍक्सिलरेशनची डायरेक्शन्स, अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा, डायरेक्शन्स ऑफ अँग्युलर ऍक्सिलरेशन, डायरेक्शन्स ऑफ अँग्युलर ऍक्सिलरेशन. सिंपल पार्ट मध्ये बघूया आपण. तर त्यासाठी एक एक्झाम्पल बघूया आपण. फॅनचं एक्झाम्पल ऑब्झर्व करायचं. फॅन, इलेक्ट्रिक फॅनचं ऑब्झर्व करायचं आहे. तर मी इलेक्ट्रिक फॅन ऑब्झर्व करत असताना एक फॅनचे नंबर ऑफ रोटेशन जे आहेत, ब्लेडचे रोटेशन जे आहेत, एक स्विच ऑन होत असताना ब्लेडचे नंबर ऑफ रोटेशन कसे असणार आहे आणि स्विच ऑफ होत असताना नंबर ऑफ रोटेशन कसे असणार. नंबर ऑफ रोटेशन जे आहेत ते डिपेंड्स ऑन द टँजन्शियल लिनियर वेलॉसिटी.
हे जे नंबर ऑफ रोटेशन जे आहेत ते नंबर ऑफ रोटेशन्स कशावर डिपेंड असणार आहेत, तर त्याला ऍक्ट होणाऱ्या टँजेन्शियल लिनियर व्हेलॉसिटी वरती डिपेंडेंट आहे. तर त्यासाठी मी फक्त स्विच ऑन करतो, त्यावेळी ऑब्झर्व करू आपण. ऑब्झर्व करूया स्विच ऑन, त्यावेळी ऑब्झर्व करूया. फॅन स्टार्ट झालेला आहे. नंबर ऑफ रोटेशन्स हळूहळू गोज ऑन इन्क्रीजिंग. मग व्हेन the switch on of a fan, the number of rotation is goes on increasing. When the switch off, the number of rotations of the fan is goes on decreasing, and then now suddenly stop. See here, electric fan, switch on, number of rotations goes on increasing. Number of rotations goes on increasing. Switch off, number of rotation goes on decreasing. Number of rotations goes on decreasing. Number of rotations goes on increasing. It means linear tangential velocity is goes on increasing. Angular velocity is also increasing. Number of rotation is goes on decreasing. It means tangential linear velocity is decreases. Tangential linear velocity is decreases. Angular velocity is also decreases. If the angular velocity, linear velocity is goes on increasing, then the accelerations of difference is positive. Number of rotations is goes on decreasing. It means difference of angular velocity is decreases. Decreases, it means negative, and that's why the angular accelerations of directions is depends on the magnitude of angular velocity. Magnitude of angular velocity goes on increasing, then angular accelerations is always positive. Magnitude of angular acceleration is decreases, then angular acceleration is always negative. So the angular accelerations is maybe positive and negative, but its directions is also depends on the sense of rotation. ठीक है, आज या तिन्ही फिजिकल क्वांटिटीचा आपण डायरेक्शन्स, मॅग्निट्यूड, युनिट्स या कशा ऍक्टिव्ह होतात सर्क्युलर मोशन्स मध्ये आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओज मध्ये आपण पुढील नेक्स्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स विषयी पाहणार आहोत. धन्यवाद.